नाशिक लोकसभा दिंडोरी व धुळेसाठी मतदान संपन्न झालं। यामध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये मोठी चुरस बघायला मिळाली। 3-4 मोठे समाज हे वाजेंच्या पाठीशी उभे होते, त्यामुळे मला असं वाटतं की नाशिकमध्ये राजेभाऊ वाजेच निवडून येतील। गेम चेंजर सभा फिसकटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांना त्याच ठिकाणी कळालं की यावेळेस मात्र चित्र बदललेले आहे। धुळे मतदारसंघामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान हा थेट संघर्ष आपल्याला बघायला मिळेल। नमस्कार, दक्ष न्यूजमध्ये मी करण सिंग बावरी आपले स्वागत करतो। नाशिक लोकसभा दिंडोरी व धुळेसाठी मतदान संपन्न झालं। यामध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये मोठी चुरस बघायला मिळाली। आता येत्या 4 तारखेला याचा निकाल लागणार आहे, म्हणजे मतमोजणी होणार आहे। या अगोदर आपण नाशिक लोकसभेमध्ये कोणाचं पारडं जड आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत दैनिक आपला महानगरचे संपादक हेमंत भोसले सर उपस्थित आहेत, ज्येष्ठ पत्रकार व प्राध्यापक श्रीकांत सोनवणे सर उपस्थित आहे, त्यासोबत सामाजिक कार्यकर्ते व ज्यांचं प्रत्येक घडामोडीवर लक्ष असतं असे सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य गीते पण आपल्यासोबत उपस्थित आहे। आपण सुरुवात नाशिक लोकसभेमार्फत करणार आहोत की नाशिक लोकसभेमध्ये यंदा कोणाचं पारडं जड राहणार आहे, कारण पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगत आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी हेमंत भोसले आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगत आहे। महाविकास आघाडीचे वाजे व महायुतीचे हेमंत गोडसे, यंदा कोण बाजी मारेल? निश्चितच ही चुरशीची ही लढाई झाली होती आणि या लढाईमध्ये सुरुवातीच्या काळात फक्त म्हणजे जसं आपण निवडणूक सुरू झाली तर त्यावेळेला महायुती एक महायुती असं चित्र होतं की महाविकास आघाडीचे कोणीही निवडून येतील का नाही असं सगळ्यांना साशंकता होती। पण प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक जशी पुढे जात गेली तसतसं हे चित्र बदलत गेलेलं दिसतं। यात जर प्रामुख्याने आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे जे वाजे आहेत तर त्यांचं तिकीट हे 45 दिवस आधी डिक्लेअर झालेलं आहे आणि दुसरीकडे हेमंत गोडसेंचं तिकीट हे लेट डिक्लेअर झालेलं आहे। हेमंत गोडसेच्या बाबतीत जर बघितलं तर भाजपनी त्यांची प्रतिमा अगदीच कलुषित करून ठेवलेली होती आणि त्यामुळे आणि शेवटपर्यंत तुम्ही बघितलं तर आमदार माणिकराव कोकाटे असो किंवा दिनकर पाटील असो तर हे सातत्याने गोडसेंच्या विरोधात एक भूमिका घेत होते। म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही कोकाटेंनी गोडसेंच्याच विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि या एकूणच या सगळ्या चर्चेमुळे गोडसेंची इमेज ब्रेक झालेली दिसते। दुसरा जर एक मुद्दा महत्त्वाचा जो होता, जी खुद्दारी आणि गद्दारी असे जे ह्याभोवती जे इलेक्शन झालेलं आहे की लोकांचे मुद्दे आता जगण्यावरण्याचे मुद्दे आता बेरोजगारी राहिलेली नाही, महागाई राहिलेली नाही किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या हे विषय यंदा दिसलेच नाही निवडणुकीत। यंदाचे विषय काय होते तर शरद पवार साहेबांनी एकटं सोडलं, उद्धव ठाकरेंनी एकटं पाडलं आणि ह्या सगळ्यांमध्ये एक सहानुभूतीची लाट तयार होत गेली। ती लाट महाविकासच्याच बाजूने तयार झालेली आहे। त्यात शरद पवारांनी जो कॅन्डिडेट दिला आहे महाविकासचा राजेभाऊ वाजेंच्या रूपाने, तो अतिशय साधा माणूस, जंटलमॅन आहे, ग्रामीण भागातला एक चेहरा आहे, ग्रामीण भागातले मतं त्याला कनेक्ट होऊ शकतात। तो ग्रामीण भागातला आहे असं एक टीका झाली, शहरी लोक त्याला ॲक्सेप्ट करणार नाही। या टीकेमुळे एक सहानुभूती त्यांच्या भौतिक तयार होत गेली। त्यांनी काही इंग्रजीमध्ये मुलाखती दिल्या, त्यामुळे जो शहरी मतदारामधला संभ्रम होता तो दूर होत गेला आणि एकूणच चित्र वाजेंच्या बाजूने तयार झालं। आणि दुसरीकडे मात्र गोडसेंना अगदी शेवटपर्यंत लढावं लागलं, तिकिटासाठीच मोठा संघर्ष करावा लागला, त्याच्यात बराचसा कालावधी गेलेला आहे। त्यात पक्षवाले काम करत नव्हते, तुम्ही विशेषतः भाजपवाल्यांनी तितकं प्रामाणिकपणे किंवा सुरुवातीपासून काम केलेलं दिसत नाही आहे। अजितदादांचा गट काम करत होता की नाही हे शेवटपर्यंत आपल्याला दिसलं नाही आणि या सगळ्या घडामोडींचा परिपाक हा मतदानावर झालेला दिसतोय। मुस्लिम मतं एक गठ्ठा ही बाहेर पडलेली दिसत आहेत। दुसरीकडे मराठा जो समाज होता हा मोठा समाज आहे आणि यात जरांगे पाटलांचा जो इम्पॅक्ट आहे मराठा आरक्षणावरनं, तर या इम्पॅक्टचाही या सगळ्या गोष्टींवर परिणाम झालेला दिसतोय। जर जरांगे पाटलांवर जो लाठीचार्ज झाला आहे त्यामुळे मराठा समाज नाराज होता, आरक्षणाचा जो खेळखंडोबा झालेला आहे, 70-80% मराठा समाज हा महाविकासच्या बाजूनी होता असं दिसतंय आणि मुस्लिम समाज, मराठा समाज, ओबीसी समाज बऱ्यापैकी भुजबळांना तिकीट मिळालं नाही म्हणून बराचसा ओबीसी समाज महाविकासच्या बाजूनी गेला। मागासवर्गीय समाज जो आहे, संविधानाला मोठा धोका आहे, हे अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं होतं आणि त्यामुळे मागासवर्गीय समाजही नाराज होता। 3-4 मोठे समाज हे वाजेंच्या पाठीशी उभे होते, त्यामुळे मला असं वाटतंय की नाशिकमध्ये राजेभाऊ वाजेच निवडून येतील। परंतु जर आपण असं बघितलं तर महायुतीचे 6 पैकी 5 आमदार हे महायुतीत आहे, तर जर मागचा विचार केला तर 3.5 लाखाच्या आसपास हेमंत गोडसे यांना लीड होता,
परंतु यंदा तो लीड कमी होऊन ते पराजित होऊ शकता अशी एक चर्चा चालू आहे. तर नेमकं भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातून मतदान झालेलं नसेल की राष्ट्रवादी यांच्या मतदारसंघातून? आता शहरातले तिन्ही जर मतदारसंघ बघितले तर तिन्ही भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचेच आहे. मध्य नाशिक मतदारसंघ बघितला तर मध्य नाशिकमधून मुस्लिमांची जी संख्या आली, मागासवर्गीय समाजाची जी संख्या मतदानासाठी आली, तर तितक्या मोठ्या प्रमाणात हिंदू समाज आला असेल असं मला वाटत नाही. हिंदूंचं मतदान झालंच नाही अशातला भाग नाही. त्यातलंही बरंचसं मतदान हे वाजेंच्या बाजूने पडलं असेल, तर त्यामुळे इकडे मतांचा साठा जास्त होत गेला वाजेंच्या बाजूने. आणि आता तो काळ गेलेला आहे, म्हणजे नेत्याचं ऐकून मतदान करण्याचा काळ गेला. आता लोकांनी हातात घेतलेलं इलेक्शन होतं. म्हणजे या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय असं जर विचारलं तुम्ही तर मी हेच सांगेल की लोकांनी हातात घेतलेली निवडणूक होती. इथं कोणीही नेता चालत नव्हता. नेते कोण तर वरिष्ठ नेते फक्त. इथले लोकल जे आमदार आहेत त्यांचंही कोणी ऐकत नव्हतं. आमदारांनी प्रचार जरी केला असेल तरी तो किती प्रभावीपणे केला. सुरुवातीला भाजपचे जे प्रचार करत होते त्यांनीच सांगितलं होतं गोडसे आमच्यापर्यंत आले नाही, आमचे कामं केले नाही, गोडसे काही कुठल्याच कामाचे नाही, हे सगळ्या माध्यमांसमोर सुरुवातीला आमदारांनी सांगितलं. त्यानंतर गोडसेंचा प्रचार सुरू झालेला आहे. त्यामुळे लोकांना हे सगळ्या गोष्टी कळून चुकलेल्या होत्या. गोडसेंची एक इमेज लोकांच्या मनात तयार झालेली होती आणि त्याचा निश्चितच फटका हा गोडसेंना बसणार आहे. तर आपण आपल्यासोबत श्रीकांत सोनवणे सर पण आहे. सर, एक अशी चर्चा चालू होती मतदारसंघामध्ये की समजा गोडसे निवडून नाही आले तर वरती मोदींचं सरकार असेल तर काय विकास कामं नाशिकचे होऊ शकतं, अशी एक चर्चा मतदारसंघामध्ये मतदानाच्या वेळेस पसरवली गेली. याबद्दल तुम्ही काय सांगा? बरोबर आहे. गेल्या 10 वर्षामध्ये युतीचे जे उमेदवार ज्याला आपण म्हणतो गोडसे साहेब ते होते, त्या गेल्या 10 वर्षाच्या त्यांचा कार्यकालाचा जर आपण हिशोब घेतला तर त्यांनी जे निवेदन असणारे खासदार असं ते म्हटले जातात. जसं त्यांनी घोषणा केली की लोकल सुरू होणार, मुंबई ते नाशिक लोकल सुरू होणार, गेल्या 10 वर्षात ती सुरू झाली नाही. त्यांनी सांगितलं की ड्रायपोर्ट सुरू होणार, परंतु ड्रायपोर्ट काही सुरू झालं नाही. नाशिक रोडपर्यंत उड्डाण पूल सुरू होणार, तो 10 वर्षात काही होऊ शकला नाही. त्यामुळे सत्तेत असूनसुद्धा बरीचशी कामं त्यांना करता आली नाही. त्यामुळे हा काही प्रश्न नाही की प्रत्येक खासदाराला त्याचा खासदाराचा निधी मिळतो आणि तो त्याप्रमाणे त्याला खर्च करता येतो. फार मोठे प्रकल्प सत्ताधारी पक्षसुद्धा आणू शकले नाही, कारण त्याला फार मोठ्या वकुबाचा नेता लागत असतो. आता इथं उमेदवारी मिळवण्यासाठीच गोडसे साहेबांना खूप दमछाक करावं लागली. त्यांना मोर्चासारखे त्यांना त्यांच्या नेत्याकडे लोक घेऊन जावं लागले, निवेदनं करावं लागले, वेगवेगळे गट तट तिथं न्यावं लागले, आपलं एक शक्ती प्रदर्शन करावं लागलं. त्यांची शक्ती तिथंच अर्धी कमी झालेली. उलट वाजे साहेबांना जे आहे महाविकास आघाडीचे त्यांचा कॅन्डिडेट आधीच ठरलेला होता. त्यांनी दमाने आपला प्रचार सुरू केला. ग्रामीण भागात त्यांना भरपूर प्रतिसाद मिळाला. सिन्नर, इगतपुरी, नाशिक ग्रामीण, पंचवटी या भागामध्ये त्यांचे बरेच कार्यकर्ते होते आणि त्यांना पाठिंबा दिला. उमेदवार हा सामान्य असल्यामुळे आणि सर्व लोकांना उपलब्ध होणार असल्यामुळे त्याची जी भाषा आणि त्याची जी संवाद शैली होती ती अत्यंत साधी आणि लोकांपर्यंत पोहोचणारी असल्यामुळे तो संवाद त्यांचा होऊ शकला. त्यामुळे लोकांनी हा देश पातळीवर जरी इलेक्शन होतं तरी त्याला लोकलाईज असं स्वरूप आलेलं होतं. त्यामुळे हा आपल्या लोकांमधला माणूस या दृष्टीने पुन्हा महाराष्ट्रातलं राजकारण देशाच्या राजकारणापेक्षा नेहमी उलट दिशेने चालू असतं. आपल्याकडे उद्धव ठाकरेंना जो शिवसेनेमध्ये त्यांना जे मानहानी अवहेलना सहन करावी लागली त्याच्याबद्दलचा एक रोष लोकांमध्ये होता, तोही दिसला. सिन्नरचं एक वैशिष्ट्यपूर्ण राजकारण, त्यांचे जे पाठीराखे होते नेहमीचे त्यांच्यामध्ये बदल झाला. त्यांच्यामध्ये काही ठरलेलं होतं. समाजामध्ये वेगवेगळे जे समाजगट होते ते समाजगटसुद्धा वाजे साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळे उमेदवार येऊन करणार काय, तर यापेक्षा उमेदवार प्रामाणिक किती आहे, तो कष्ट किती करतो यावर ते ठरलेलं असेल असं लोकांना वाटलं असेल. त्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून 4 तारखेला काय चित्र असेल? 4 तारखेला चित्र जर सामान्यपणे प्रामाणिकपणे सर्व काही व्यवस्थित झालं तर वाजेसाहेब आरामात निवडून येतील अशी जनतेमध्ये चर्चा आहे. आणि आता लोकांमध्ये एक शंकेचं पण वातावरण आहे की आधीच जर समजा युतीने महायुतीने किंवा या भाजप गटाने सांगितलेले की आम्हाला 400 उमेदवार आमचे निवडून येतील, त्याबद्दल पण लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे आणि शंका ही सर्व दूरपर्यंत आहे. त्यामुळे नेमकं होणार काय याच्याबद्दल साशंकता पण आहे. लोकांना असं वाटतं की वाजेसाहेब आरामात निवडून येतील, परंतु ही बाकीचं जे हे आहे की याच्यातून काही होणार की नाही किंवा ही
ही निवडणूक प्रामाणिकपणे ही यंत्रणा काम करणार की नाही याची शंकासुद्धा लोकांमध्ये आहे. त्यामुळे 4 तारखेकडे सर्व लोक जीवाचं खाण करून ऐकताय की नेमकं होणार काय, हा एक भाग आहे. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य गीते पण आहे. तुम्ही जनतेमध्ये असता, जनतेने ही निवडणूक हातात घेतली असंच आता हेमंत भोसले सरांनी सांगितलं आणि प्रचारामध्ये बी हा शब्द खूप वेळा वापरला गेला. खरंच जनतेने जर हातात घेतली असेल तर यंदा हॅट्रिक होणार की इतिहास घडणार? नाही, जसं भोसले सरांनी सांगितलं, ही निवडणूक खरोखर जनतेने हातात घेतली होती. तुम्ही जर म्हणजे काम करण्याची लोकांची पद्धत बघाल, 2009 साली जसं हेमंत गोडसे करता लोकांनी स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून नाश्ते करून जसे ते मनसेत असताना प्रचार केला होता, तसं राजाभाऊ वाजेन करता त्यांचे जे सहकारी असतील, त्यांचे जे मित्रपरिवार असेल, ते स्वकष्टाने येऊन नाशिक शहरात सर्व ग्रामीणमध्ये सगळीकडे प्रचार करत होते. या उलट हेमंतप्पा हॅट्रिक साधणार का, हे फक्त जे ग्रामीणचं वाढलेला मतदानाचा टक्का आणि शहरातला पण वाढलेला जो टक्का आहे सिडको सातपूरमधला, याच्यावर सर्व गोष्टी बऱ्यापैकी ठरणार आहे. आणि हेमंतप्पांचं इमेज सर्व चांगली होती, सर्व गोष्टी होत्या, पण हेमंतप्पांच्या बाबतीत जर म्हणाल तर आपणकडच्या जसं आता एका पक्षाने मध्ये हे घेतलं की बा आमच्यापर्यंत काही गोष्टी पोचल्या नाही, आपणकडनं आधी जनतेला नंतर आधी कार्यकर्त्यांनाच खूप मोठ्या अपेक्षा होत्या. याच्यामुळे कार्यकर्ते आधी थांबून होते आणि काही गोष्टी झाल्यानंतर कार्यकर्ते निघाले. पण ते कार्यकर्ते जोपर्यंत गेले तर त्यांनी किती प्रामाणिकपणे खरंच काम केलं. कारण काही जे BJP मधले जे लोक होते यांनी खरोखर काम केलं, ते गेले. शिवसेनेमधले पण काही पदाधिकाऱ्यांनी गेले. पण काही ज्या गोष्टी होत्या, जर काही लोक बघितले तरी फक्त फोटो करता सुद्धा लिमिटेड राहिलेले आपल्याला दिसण्यात आलेले. तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे का मित्रपक्षांनी हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिला असून तो मतदारांमध्ये गेला नाही की त्याचं मतदान याला EVM मध्ये गेलं नाही असं म्हणायचं? नाही, मित्रपक्षाने काम केलं, पण आपण बरोबर असलेले म्हणजे आपणच्या पक्षातले जे लोक होते तर याच्यामध्ये किती लोकांनी इमानदारीने काम केलं हा खरंच चर्चेचा विषय. कारण तुम्ही जर म्हणजे एक इलेक्शनच्या दिवशी बूथवरचा विषय बघाल तर बूथवर हेमंतप्पा एवढी यंत्रणा कोणाकडेच नव्हती, पण ती यंत्रणा त्या दिवशी आम्ही सर्व बूथला फिरलो तर बूथवर सुद्धा तेवढे लोक उभे दिसले नव्हते. ही फॅक्ट आपण एक्सेप्ट केली पाहिजे. तर आत्ता आपण जे विश्लेषण बघितलं या विश्लेषणानुसार असंच वाटतं आहे की काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे. हेमंत गोडसे यांच्या विरोधात नाराजी होती, त्याचा फटका हेमंत गोडसेंना बसू शकतो आणि राजाभाऊ वाजे हे निवडून येऊ शकता असं आपल्याला वाटतं. आता यानंतर आपण दिंडोरी लोकसभा संदर्भात चर्चा करणार आहोत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या विरोधात नौखा उमेदवार म्हणजे प्राध्यापक भगरे सर दिले होते. नेमकी ही निवडणूक कशी पार पडली? भगरे सरांना जनतेने स्वतः खिशातून पैसे काढून दिले व प्रचार केला. हेमंत भोसले सरांकडून जाणून घेऊयात. सर, काय सांगाल? दिंडोरीची पण निवडणूक जनतेने हातात घेतली होती. केंद्रीय मंत्री आमच्या मतदारसंघापर्यंत, घरापर्यंत, गावापर्यंत आली नाही असा एक प्रचार करण्यात आला आणि स्वतः भारती पवार यांनी सभेत 10 वेळा माफी मागितली का मी तुमच्यापर्यंत येऊ नाही शकली, मी दिलगिरी व्यक्त करते. तर याचा किती फटका भारती पवारांना बसला आहे आणि भगरे सर कशी निवडून येऊ शकतात? ज्या पद्धतीने नाशिकचं इलेक्शन झालं तसंच हे दिंडोरीचं झालेलं दिसतंय. तुम्ही बघा, नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंना लोक पैसे काढून देत होते, त्यांच्या मागे सर्वसामान्य जनता होती आणि प्रेमाने जमा झालेले लोक राजाभाऊंच्या पाठीशी होते. सेम तशीच निवडणूक ही दिंडोरीची झालेली दिसते. भास्कर भगरे हे शिक्षक आहेत, शिक्षकांची खूप मोठी फळी त्यांच्यासाठी काम करत होते. तुम्ही जर बघाल तर नाशिक जिल्ह्यात म्हणजे जे मतदारसंघ दिंडोरी मतदारसंघातही रहिवास ज्यांचा नाही असे शिक्षकांनी 5-5 हजार रुपये भास्कर भगरेंना काढून दिलेले आहे आणि अशी ते सगळं निधी संकलन झालेलं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की ज्यांना पैसे काढून दिले जातात, जसं मग अशी गीते सरांनी सांगितलं की गोडसेंच्या बाबतीत हेच झालं होतं की 2009चं जे इलेक्शन होतं त्यावेळेला लोक पैसे काढून देत होते त्यांना. तर तसंच आता भगरे सरांसाठी झालेलं आहे. दुसरीकडे एक मोठा बलाढ्य उमेदवार होता जो केंद्रीय मंत्री आहे आणि या उमेदवाराकडनं प्रचंड अपेक्षा होती मतदारसंघाची की या मतदारसंघाला केंद्रीय मंत्रिपद लाभलेलं आहे. भरपूर कामाचा स्कोप होता, तिथे काम करण्यासारखं खूप होतं. पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, त्यात भारती पवार मॅडम ह्या आरोग्य राज्यमंत्री झाल्या. त्यामुळे इथल्या आता आदिवासी भागातले विशेषतः पेठ, सुरगाणा, दिंडोरी ह्या सगळ्या आदिवासी भागातले आता आरोग्याचे प्रश्न सुटतील अशी एक अपेक्षा होती. प्रत्यक्षात लोकांचा तो भ्रमनिरास झालेला दिसतोय. आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा जो प्रश्न होता तो म्हणजे कांद्याचा.
कांदा निर्यात बंदीचा जो निर्णय सरकारने घेतला आहे तर सरकारचं म्हणणं आहे की ग्राहक नाराज होणे म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कधीतरी दिल्लीतलं एकदा सत्ता गेली होती कांद्यामुळे, तर तीच गोष्ट डोक्यात ठेवून यांनी कांद्याची निर्यात बंदी ही लादलेली. आणि तुम्ही सांगा की समजा ही निर्यात बंदी लादली नसती तर कुठला ग्राहक असा होता की ज्यांनी भाजपला मतदान दिलं नसतं. हे बुमरँग झालेलं आहे हा निर्णय, आणि हा संपूर्ण मतदारसंघात याचा मोठा फटका हा बसणार आहे. शेवटचे काही दिवस जर बघितलं आपण की 4-5 जे दिवस होते की गिरीश महाजनांनी हे सगळे इलेक्शन हातात धरलं, तर गिरीश महाजन संकटमोचक गिरीश महाजनांना म्हणतात. तर ते संकटमोचक कधी असतात? ज्यावेळेला संकट येतं, जे तुम्ही जर शेतकऱ्यांचं आंदोलन असो त्यावेळेला बघा, किंवा आरक्षणाच्या संदर्भातलं असो, अण्णा हजारेंच्या आंदोलनात, की ज्यावेळेला हे आंदोलन आपल्या हातून चाललं आहे आणि हे संकट आता पक्षावर येणार आहे, असा जो काळ असतो त्या काळामध्ये गिरीश महाजनांना पाचारण करण्यात येतं. भारती पवारांच्या मतदारसंघात अगदी शेवटच्या 4 दिवसात महाजनांना बोलवण्यात आलं. याचा अर्थ पक्षाला कळलं की आपल्यावर हे संकट आलेलं आहे, त्याच्यासाठी संकटमोचकाला इथं पाठवण्यात आलं. तर गिरीश महाजनांची कामाची स्टाईल सगळ्यांना माहिती आहे. साम दाम दंडभेद या सगळ्या नीतीचा अवलंब करून ते काम करत असतात. मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शनही ते घडवून आणत असतात आणि कार्यकर्ते अशा पद्धतीने जोडण्याचं काम करतात. त्याच्यामुळे एक वातावरण तयार झालं. म्हणजे जी निवडणूक एकतर्फी वाटत होती ती शेवटच्या 4 दिवसामध्ये चुरशीची दिसायला लागली. परंतु फक्त पैशानेच जर इलेक्शन जिंकता आले असते तर भुजबळ दोन्ही वेळेस निवडून आले असते. त्याच्यामुळे मला नाही वाटत की ह्या पैसा वाटपाने खूप मोठा फरक पडेल. या मतदारसंघात साधारणतः जो लीड असेल तो मला असं वाटतं 1.5 ते 2 लाखाचा लीड असेल, हा भास्कर बघरेंना असेल आणि भारती पवार ह्या पराभूत होऊ शकतील इथे. आपल्यासोबत श्रीकांत सोनवणे सर पण आहे. सर, मागच्या वेळेस JP गावित यांनी स्वतः निवडणूक लढवली होती. त्यांनी साधारण 1-1.25 लाखाच्या आसपास मतदान घेतलं होतं आणि त्याचा फटका हा राष्ट्रवादीला बसला होता. यावेळेस त्यांनी वेळेवर त्यांना महाविकास आघाडीचे मित्रपक्षांमध्ये त्यांचं ठरलं की त्यांनी माघार घ्यावी आणि भगरेंना पाठिंबा द्यावा. याचा किती इम्पॅक्ट भारती पवारांना पडला? भारती पवारांचं जे आपल्या ज्या दिंडोरी मतदारसंघातलं जे काम आहे त्यांना मतदारांची नाडी ओळखता आली नाही. याचं कारण असं की कांद्याचं फार मोठं आंदोलन किंवा त्याच्यासंबंधी फार मोठं असंतोषाचं वातावरण ठिकठिकाणी दिसत येतं. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी घेराव घातलेले होते, परंतु मग ते त्यांनी फक्त संतापून त्यांच्यावर रोष व्यक्त केला, परंतु प्रश्न तो सोडवला नाही. आणि भाजपला सुद्धा कांदा निर्यातीसंबंधी नेमकं धोरण त्याला आखता आलं नाही. त्याच्यामुळं हा फार मोठा रोष हा सगळ्या शेतमालाचा भावाचा आणि कांदा निर्यातीचा याचं फार रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये पडलेलं आहे. त्यामुळे भारतीताईंना त्याचा फार मोठा फटका बसणार आहे. दुसरं म्हणजे मागच्या वेळेस असं झालं होतं की मागच्या वेळेस जे गेम चेंज करण्याची जी गोष्ट होती ती पंतप्रधान माननीय मोदी साहेबांची खूप मोठी सभा पिंपळगावला झाली होती आणि त्या सभेमुळे वातावरण भारावून गेलेलं होतं आणि सगळे लोक मोदी मोदी असं बोलत होते. त्यामुळे भारतीताई अधिक मतांनी निवडून आले आहेत. यावेळेस त्यांची पंतप्रधानांची मोठी सभा झाली, परंतु सभेमध्ये लोकांनी कांद्याचे प्रश्न विचारल्यावर पंतप्रधान अपसेट झाले आणि ती सभामध्ये थांबली आणि तो जो प्रभाव होता त्यांचा तो त्यांना साधता आला नाही. तर तो गेम चेंजर सभा फिसकटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांना त्याच ठिकाणी कळालं की यावेळेस मात्र चित्र बदललेलं आहे, याच्यावेळी भारतीताई येणार नाही. आणि सामान्य घरातून आलेले जे भगरी गुरुजी आहेत यांना शिक्षकांनी आताच हेमंत सरांनी सांगितलं की शिक्षकांनी 5-5 हजार रुपये जमा करून दिले. अशा अनेक लोकांनी त्यांना मदत केलेली. तर ती मदत तशी तुटपुंजी जरी असली तरी मतांचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असणार आहे. आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. आपल्या दिंडोरी मतदारसंघामध्ये नेहमी बदल होत राहिलेला आहे आणि यावेळेस शरद पवारांनी CPMच्या लोकांची मनधरणी केली आणि ती यशस्वी केली. त्यामुळे त्याचा निगेटिव्ह परिणाम जो होणार होता निवडणुकीवर तो होणार नाही. बगरे गुरुजींना त्याचा नेमका फायदा होईल. आणि गावितांचे जे मतदान आहे ते पूर्ण भारती पवारांच्या विरोधात जाईल की भारती पवारांसोबत पण असेल? नाही, मग ते नेमकं भारती पवारांच्या विरोधातच जाईल. त्यामुळे तो बगरे सरांनाच त्याचा उपयोग होणार आहे. आपल्यासोबत अजिंक्य गीते पण आहे. लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आपण बघितली. मागच्या वेळेस छगन भुजबळ, नितीन पवार हे सुद्धा भारतीताईंच्या विरोधात होते आणि त्यानंतरही त्या निवडून आल्या. आणि यावेळेस छगन भुजबळ हे महायुतीत आहे. नितीन पवारांची मनधरणी करण्यात पवार कुटुंबाला यश आलं आहे आणि यावेळेस कळवणमध्ये पण त्यांना चांगलं लीड मिळेल अशी चर्चा मतदानानंतर रंगली होती. काय सांग?
आता ते 4 जूनलाच आपल्याला समजेल की ती चर्चा जी रंगली होती ती कितपत यशस्वी झाली. कारण जसं सरांनी दोघांनी सांगितलं तिथे भारतीताईपेक्षा पण त्यांचे जे PA होते यांच्यावर लोकांचा विशिष्ट रोष होता. यांच्यावर असलेला रोष एवढा प्रचंड होता की सर्व लोकांनी भारतीताईला सांगितलं होतं की बुवा त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे की बुवा निवडून आल्यावर मी माझे PA बदलेल, हे अपेक्षित होतं. गिरीश भाऊंनी त्या ठिकाणी खूप जीव काढला. बाळासाहेब सानपांनी म्हणजे अक्षरशः म्हणजे तिथं BJPने पूर्ण ताकद लावली. आणि आता त्याचं जर उद्या फक्त निवडून आल्या भारतीताई पवार करिश्माने तर फक्त बाकीचे जे सर्व यंत्रणा होती BJPची याच्यामुळेच त्या आल्या व त्यांनी भविष्यात तरी सुधारणा केली पाहिजे व काही ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याबद्दल नेगेटिव्हिटी होत्या तर त्या बदलल्या गेल्या पाहिजे. भारतीताई ह्या पहिल्यांदा खासदार झाल्या, केंद्रीय मंत्री झाल्या, त्यांचा डॉक्टरेटचा आणि आदिवासीचा त्यांना फायदा झाला, परंतु तो या निवडणुकीत दिसला दिसला नाही. म्हणजे कसं आलं की लोकांनी त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा तेवढ्या पूर्ण करण्यात भारतीताई अपयशी ठरल्या, हे मान्य करावंच लागेल आपल्याला. कारण ग्रामीण भागामध्ये लोकांचे एक्सपेक्टेशन्स होत्या की त्यांनी तिथे ग्रामीण भागामध्ये जसं तुम्ही जाल आदिवासी पाड्या असतील, म्हणजे डांग सौंदर्याच्या परिसर असेल, कळवणचा असेल, इकडचे परिसर असेल तर इकडे हॉस्पिटल्स यायला पाहिजे होते, इकडे काही गोष्टी करायला पाहिजे होत्या. दिंडोरी नाशिक रस्ता आहे याचं विस्तारीकरण करणं अपेक्षित होतं. त्या इलेक्शनच्याच दरम्यान 1-1.5 महिने आधीच तिथे एक ॲक्सिडेंट झाला होता मोठा, त्याच्यात जवळजवळ 4 जण एक्सपायर झाले होते. या सर्व गोष्टी होत्या. लोकांच्या एक्सपेक्टेशन्स खूप होत्या आणि तेवढ्या फुलफिल करण्यामध्ये कुठंतरी भारतीताई कमी पडले होते. विजयाची नेमकी टक्केवारी किती असू शकते? दिंडोरीत म्हणाल तर निश्चित काहीतरी तिथं आपल्याला चमत्कारच दिसेल असं वाटतं. तर दिंडोरी मतदारसंघाची आपण जी चर्चा केली यामध्ये नौके उमेदवार प्राध्यापक भगरे हे विजयी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण भारतीताई पवार यांनी मतदारसंघात न ठेवलेलं पाय या पराभवाला कारणीभूत ठरू शकतं अशी एकंदरीत चर्चा आहे. आता आपण धुळे लोकसभा मतदारसंघात जाणार आहोत. धुळे लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री भामरे डॉक्टर भामरे विरोधात नाशिकच्या माजी महापौर शोभाताई बच्चाव अशी थेट लढत रंगत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात नेमकं कोणाची विजयाची आघाडी असेल आपण ते जाणून घेणार आहोत हेमंत भोसले सरांकडनं. सर, माजी महापौर शोभा बच्चाव या नवख्या उमेदवार धुळे मतदारसंघात देण्यात आल्या, नेमकं किती फायदा काँग्रेस आघाडी महाविकास आघाडीला होणार आहे? ही जेव्हा निवडणूक सुरू झाली होती तर त्यावेळेला जर आपण बघितलं तर ही फक्त भाजपचीच निवडणूक आहे असं वाटत होतं. कारण समोर उमेदवारच दिसत नव्हता. म्हणजे महाविकास आघाडीने बरेचसे शोध घेतले. कुणाल पाटलांसारखा एक चांगला उमेदवार त्यांच्या हातात होता, परंतु त्यांनी उमेदवारी करायला नकार दिला. आणि अशा परिस्थितीत मग लोकल माणसं नव्हते की ज्यांचा प्रभाव, आता धुळे मतदारसंघ हा थोडासा वेगळा मतदारसंघ आहे की जिथे धुळ्यातले जवळपास 30-40% लोक आहे आणि मोठे लोक हे सटाणा असतील किंवा मालेगावचे असतील आणि या सटाणा मालेगावशी कनेक्ट असलेला आणि धुळ्यातही ज्याचं प्राबल्य आहे असा उमेदवाराचा शोध घेत होते. पण तसा उमेदवार न मिळाल्यामुळे शेवटच्या क्षणाला अगदी शोभाताई बच्चावांना हे तिकीट दिलेलं दिसतंय. सुरुवातीच्या काळामध्ये शोभा बच्चावांना जसं तिकीट जाहीर झालं तसं मग ती नाराजी होती. मालेगावमध्ये हे त्यांना पक्षाच्या कार्यालयातूनच बेदखल करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि तुषार शेवाळ्यांचा एक मोठा रोल होता याच्यात की त्यांनी ऐन वेळेला काँग्रेसला सोडून ते भाजपच्या मार्गावर गेलेले आहेत. पण तरीही हे मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही लोकांनी हातात घेतलेली निवडणूक होती. त्याच्यामुळे सुभाष भामरे यांनी काय खूप असं तिथं कर्तृत्व गाजवलेलं आहे धुळे मतदारसंघात असं काही दिसलेलं नाही. विशेषतः सुभाष भामरेंचा जो स्वभाव आहे ते VIP मंत्री होते आणि लोकांशी संपर्क न ठेवणारे मंत्री की जे सरंजामशाहीमध्ये ज्या पद्धतीने चालायचं की तर ते मोबाईलसुद्धा उचलणार नाही, त्यांचे PS मोबाईल उचलतील. किंवा एक ग्रामीण भागाचं जे राजकारण असतं की लोकांना तिथं 10व्याला जाणं गरजेचं असतं, वाढदिवसाला जाणं गरजेचं असतं, लग्नाला जाणं गरजेचं असतं, 13व्याला जाणं गरजेचं असतं आणि जो लोकांमध्ये मिक्स होतो अशा कार्यक्रमांमध्ये जातो तो आपलासा वाटायला लागतो. परंतु या बाबतीत मात्र डॉक्टर सुभाष भामरे यांनी नेहमीच लोकांशी 4 हात लांब राहणंच पसंत केलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागातील जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत ते कनेक्ट झालेले नाही. आता सुभाष भामरेंचे जे मतदार आहेत ते कोण असतील तर त्यांचे जे जवळपासचे नातेवाईक, त्यांचे कार्यकर्ते आणि मोदींना मानणारा जो वर्ग आहे तोच फक्त मतदान करेल. दुसरीकडे शोभा बच्चावांचं काय झालं, त्यांची जरी इमेज तिथं तयार झालेली नव्हती तरी मोदींच्या विरोधात खूप मोठी लाट तयार झाली. विशेषतः मालेगावचा जर आपण विचार केला तर तिथं ज्या पद्धतीने जर सगळ्याच मतदार म्हणजे ज्या मुस्लिम बहुल मतदार संघ जिथं होते, मतदान केंद्र जिथं होते
सकाळपासून मुस्लिम समाजाच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या आणि त्याच वेळेला लक्षात येत होतं की शोभा बच्छाव इथून चालणार आहे आणि त्यात धुळ्यातनं कुणाल पाटलांची खूप चांगली मदत झालेली दिसते, शिरपूरमधनंही चांगली मदत झालेली दिसते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून मला असं वाटतं की शोभा बच्छाव ह्या चांगल्या मतांनी तिथं निवडून येतील आणि सुभाष भामरेंचा पराभव होऊ शकतो. तुषार शेवाळणी यांनी ऐन वेळेवर भाजपामध्ये प्रवेश केला, नेमका किती फटका हा शोभाताईंना बसू शकतो? तुषार शेवाळ्यांचा काळ गेलेला आहे आता. म्हणजे जो काळ होता त्यांच्या बंधूंमुळे एक वातावरण तयार व्हायचं, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्यामुळे तो एक मोठा वर्ग तो तुटलेला आहे आणि लोकांना गद्दारी ही चालत नाही, पक्षाशी गद्दारी चालत नाही. ह्या इलेक्शनमध्ये अगदी ठळकपणे सगळ्यांसमोर आलेलं आहे की एखादे पक्ष सोडून दुसरीकडे गेला तर ती गोष्ट चालतच नाही, त्याचा उलट परिणाम समोरच्या उमेदवारावर होतो आणि त्याला सहानुभूती मिळते. तसंच तुषार शेवाळ्यांच्या बाबतीत झालं. त्यांनी निर्णय थोडासा उशिरा जर घेतला असता तर कदाचित त्याचा फायदा त्यांना विधानसभेत होऊ शकला नसता, परंतु त्यांना वारं लक्षात आलं नाही की हे वारं कुठल्या दिशेने आहे आणि त्यांनी तो चुकीचा निर्णय घेतलेला दिसतोय आणि मला नाही वाटत की त्यांनी जे बंड केलं त्याचा फार परिणाम होईल. जास्तीत जास्त 10-15 हजार मतं इकडे तिकडे होऊ शकतील, पण ते काही निर्णायक मतं नाही असं मला वाटतंय. आपल्यासोबत सोनवणे सर पण आहे. ऐन वेळेवर भामरे यांना तिकीट जाहीर झालं, चर्चा अशीच हेमंत गोडसे सारखी सुरू होती का तिकीट कापलं जाणार, परंतु भामरेंना तिकीट दिलं गेलं. त्यानंतर महाविकास आघाडीमध्येही उमेदवार बदलण्यात आला. नेमकं काय फरक पडला धुळे मतदारसंघात यंदा? आता डॉक्टर भामरे हे काही भाजपच्या गुड बुकमध्ये शेवटपर्यंत राहिले नाहीत. त्यांचं अमित शहाबरोबर जे काही सख्य होतं ते पहिल्या 5 वर्षातच ते गळून पडलेलं होतं. त्यामुळे ते गुड बुकमध्ये नसल्यामुळे कदाचित त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी एक खात्री पक्षामध्ये होती, परंतु त्यांना शेवटी त्यांना ते तिकीट मिळालं आणि काँग्रेसचे सुद्धा उमेदवार चाचपणी केल्यावर तो योग्य उमेदवार न सापडल्यामुळे ऐन वेळेला शोभा बच्छाव यांना तिकीट देण्यात आलं. धुळ्याच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला. आता भोसले सरांनी सांगितलं की मालेगावची सुद्धा त्यांचे मोठे शिलेदार सोडून गेले किंवा तिथं सुद्धा राजीनामा त्यांनी दिला. त्यामुळे दोन्ही बाजूने एक प्रतिकूल परिस्थिती दोन्ही उमेदवारांसाठी सुरुवातीच्या काळात दिसत होती. परंतु मुस्लिम जे IMचा जो कॅन्डिडेट आहे तो उभा न राहिल्यामुळे मुस्लिमांनी असं ठरवलं की एकाच काँग्रेसला मतदान करायचं आणि 80% मतदार हे मालेगावमध्ये मुस्लिम असल्यामुळे त्यांनी एक प्रकारे संघटितरित्या मतदान फार मोठ्या प्रमाणावर केलं. धुळ्यामध्ये सुद्धा 20% एकजूट आहे मुस्लिमांची, त्यामुळे सुद्धा सुद्धा IMचा आमदार उपस्थित आहे. त्यांनी ठरवलं की आपण कॅन्डिडेट दिला नाही त्यामुळे आपण काँग्रेसला मतदान करायचं आहे, ते सुद्धा एकजूट झालं. सटाणा भागामध्ये डॉक्टर सुभाष भामरेविषयी काही केलं नाही असा एक रोष होता. त्यामुळे हे सगळं गणित सगळं जमून आलं आणि ऐन वेळेला मग वारं फिरलं आणि त्यामुळे शोभा बच्छाव यांना त्याचा फायदा होतोय असं दिसून आलं. दादा भुसेंनी आपला चमत्कार दाखवला थोडा सुरुवातीच्या काळामध्ये, पण नंतरही त्यांची थोडी निराशा झाली किंवा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही किंवा जे नेतृत्व करायला जी परवानगी मिळायला लागते. ते पण नाराज होते, त्यांच्या मुलाला तिकीट हवं होतं असं काही चर्चा होती. बरोबर आहे, त्यांच्या मुलाला तिकीट हवं होतं. आणि दुसरं ते आहे शिंदे गटाचे नेते आणि सुभाष भामरे थेट भाजपच्या कोर ग्रुपमधून आलेले होते. त्यामुळं भुसे साहेबांना जो नेतृत्वाची पूर्ण परवानगी जी मिळायला पाहिजे होती, नेतृत्व करायची जी संधी मिळायला पाहिजे ती न मिळाल्यावर त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी थोडीशी माघार घेतल्यासारखी दिसली. त्यामुळे फार मोठा परिणाम तो सुद्धा होऊ शकतो. गीतेजी, शोभा बच्छाव ज्याही ठिकाणी जातात त्यांच्यासोबत एक स्टार असतो असं एक चर्चा आहे. ज्या ठिकाणी ते निवडणूक लढवतात तिथून निवडूनच येतात, थेट मंत्रीपर्यंतही जातात. यावेळेस असा चमत्कार होईल? धुळे मतदारसंघाचा जर विचार केला तर धुळे मतदारसंघामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान हा थेट संघर्ष आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे मालेगाव बाह्य असेल, मालेगाव मध्य असेल, धुळे शहर असेल, शिरपूर असेल, या ठिकाणी जो काही संदेश काही दिवसात गेले होते आणि इलेक्शनच्या दिवशी जशी वोटिंग टक्केवारी चालू होती, तर आता हे सर्व टक्केवारींचा जो खेळ आहे हा धुळे, शिरपूर आणि जो हिंदू बहुल मतदारसंघ आहे याच्यामध्ये जर वाढलेली टक्केवारी असेल बऱ्यापैकी तर 100% भामरेसाहेब जिंकतील. पण ही जी टक्केवारी कमी झालेली असेल तर नक्कीच त्यांना थोडासा फटका बसू शकतो. कारण इथं थेट लढत होती आणि इथं मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य हे 2 मतदारसंघामध्ये प्राबल्याने ज्या गोष्टी जसं सरांनी सांगितलं या बऱ्याच होत्या. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाईन दिसत होत्या आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक
कसली अपेक्षा न करता सकाळी 7 वाजेपासून बूथवर उभे होते. याच्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच अफेक्ट करतील. भोसले सर, तुमच्याकडे तो शेवट करण्यासाठी नाशिक जिल्हा आणि धुळे जिल्ह्याचे तिन्ही उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येऊ शकतात अशी एक शक्यता आपल्या सगळ्यांच्या बोलण्यामधून आपल्याला पाहायला मिळाली. उत्तर महाराष्ट्राचं काय चित्र असेल 8 जागांपैकी? मला असं वाटतं की 5 आणि 3 असं हे गणित असेल. 3 महायुतीचे उमेदवार जे आहेत, विशेषतः नगर, रावेर, तर इथे महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं वाटतंय. परंतु बाकीचे जे नाशिक असेल, दिंडोरी असेल, जळगाव असेल किंवा शिर्डी असेल, तर इथे मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असं वाटतंय. महाविकास आघाडीचा इम्पॅक्ट म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आपण बघतोय, कारण सहानुभूती त्यांच्यासोबत होती आणि जनता नेहमी सहानुभूती धरूनच मतदान करत असते. नक्कीच सहानुभूतीचा आहे. मगाशी सांगताना नंदुरबारचा विषय राहिला होता. नंदुरबारमध्ये हिना गावी त्या निवडून येतील, म्हणजे महाविकास आघाडीच्या ह्या 3 जागा येतील असं मला तरी आता वाटतंय. आणि ही निवडणूक ही मुद्द्यांभोवती झालेलीच नाही. विकासाचे मुद्दे तुम्हाला संपूर्ण निवडणुकीत कुठंच चर्चेला दिसत नाही. तुम्ही अख्खं उत्तर महाराष्ट्रात जर या निवडणुकीच्या काळात फेरफटका जर मारला असेल तर तुम्हाला ते जाणवलं असेल की कुठल्याही विकासाच्या, तुमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी किंवा महिलांसाठी किंवा कुठल्या तरी योजना आणल्या, जाहीरनामे तयार होते. जे केंद्राचे जाहीरनामे होते ते फारसे प्रभावी नव्हते आणि जे विषय होते ते फक्त सहानुभूतीचे विषय होते. पक्ष फोडले, उद्धव ठाकरेंनी एकटं पाडलं, शरद पवारांनी एकटं पाडलं आणि ह्या सहानुभूती भोवतीच हे संपूर्ण इलेक्शन फिरलेलं आहे. आणि त्याचमुळे म्हणजे जे भाजपनी जे जनतेला गृहीत धरलेलं होतं, तर ती मोठी चपराक भाजपला यंदाच्या निवडणुकीत बसेल असं मला वाटतंय. कारण हे लोकांना पटतंय आपण ज्या पद्धतीने पक्ष फोडतोय, आणि पक्ष फोडल्यानंतर हा पक्ष मी फोडला असं देवेंद्र फडणवीसांनी काही कार्यक्रमांमध्ये पण सांगितलं आहे. आणि ही जी मस्ती आहे, तर ही मस्ती उतरवण्याचं काम आता लोकांनी केलेलं आहे असं वाटतंय. आणि याचा सगळा परिणाम आपल्याला 4 तारखेवर नंतर नक्कीच दिसेल. तर हे होते आपला महानगरचे संपादक हेमंत भोसले सर. आपण विश्लेषण केलेलं आहे नाशिक, दिंडोरी व धुळे यामध्ये सध्या तरी असं चित्र दिसतं आहे की महाविकास आघाडीचं पारडं जड राहील. आता येत्या 4 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर नेमकं चित्र काय हे स्पष्ट होणार आहे. परंतु राज्यातली जे राजकारण मागच्या काळात झालेलं आहे, फोडाफोडीचं राजकारण झालं आहे, यामुळेच सध्या मतदानाची टक्केवारी वाढली असं एकंदरीत चर्चा आपल्या समोर आली आहे. आता 4 तारखेला नेमकी कोण बाजी मारतं याकडे संपूर्ण नाशिकचं सह उत्तर महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण गोतीसह करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.